स्वामींचं नाव घेतलं, एक ऑटोमध्ये बसल्या. मागे पाहिलं तर स्वामींचं ते रिक्षाचं जे मागचं कव्हर असतं त्याच्यावर स्वामींचं स्टिकर होतं. त्यावर ते भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी माझ्यासोबत नाही का. आणि बसल्या गाडीमध्ये. तो ऑटोवाला जे दादा होते ते सारखे मागे वळून पाहिजे, सारखे मागे वळायचे आणि सीटच्या खाली वाकून बघायचे. आणि काकू खूप घाबरल्या की हा काय असं विचित्र वागतोय, याच्या गाडीवर तर स्वामींचं नाव याचा का वागतोय. त्यांनी ऑटो थांबवली आणि मागे आले. काकू बसले होते सीटवर अशा ह्या साईडला, उजव्या साईडला. ते आले, त्यांनी सीटच्या तिथे हात लावला असा, परत खाली याच्यावर हात फिरवला त्या ऑटोवाल्यांनी आणि परत बसले, परत चालवायला लागले. परत थोडे पुढे गेले, परत मागे पाहिलं, परत सीटवर हात फिरवला, परत आले. काकू घाबरल्या, त्या इकडे सरकून बसल्या. ते काका उतरले, आता ह्या सीटवर त्यांनी हात फिरवला, ठीक आहे, परत खाली जमिनीवर हात फिरवला. काकू इतक्या घाबरल्या, कशा बशा त्यांच्या घरी पोहोचल्या. घरी गेले गेले त्यांनी थांबवून पैसे घेऊन येते. आतमध्ये गेले, नवऱ्याला मुलं सांगितलं, त्या ऑटोवाल्याला आतमध्ये बोलवलं, धमकी दिली, मारलं नाही का, असं केलं. तर तो म्हणतो, अहो मला मारताय का. तो म्हणे, हो दादा, मी स्वामी सेवेकरी आणि ज्या ताई जिथे बसले होते त्यांच्या शेजारी मला गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ बसलेले दिसत होते. तर मी त्यांच्या पाया पडण्यासाठी त्यांना स्पर्श करण्याच्या सीटवर मी हात फिरवत होतो. तर त्या काकूला इतकं रडू आलं की मी स्वामी स्वामी स्वामी, तुम्ही सोबत नाही करता आले. स्वामी तिच्या सोबत पूर्ण प्रवास करत होते, हात असे जोडले. मग त्या काकूने त्यांच्याशी हात नाही का पकडतो ना आपण नमस्कार केल्यानंतर, तेच हात पकडले आणि तो रिक्षावाला गेला. काकूंच्या हातामध्ये चाफ्याची फुलं होती. स्वामीला आवडतं पिवळा चाफा, सोनचाफा. रिक्षावाला निघून गेला. रिक्षावाला म्हणजे त्यांना परत सापडलं पण नाही वाकडेवाडीला. आणि मुळात कुठे ना कुठे काकू म्हणते की त्याच्यामध्ये स्वामींचा अंश होता, की त्याने मला हात निमिळवल्यानंतर माझ्या हातात त्यांनी चाफ्याची फुलं सोडली, निघून गेला, पैसे पण घेतले नाही. म्हणजे स्वामी फक्त असं नाहीये की जिथे तुम्ही विचार करताय त्याच्या पलीकडे जाऊन ते तुम्हाला साथ देतात.